कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही ऐकलत का भाऊ? एक मिनिट असं कसं? इथे इकडे ये, इथे बस, इथे बस, शांतपणे बस। भाऊ कसं शांत बसायचं? काय हट्ट करते? ऐकलत ना ती मुलगी? तिला कळत नाहीये ती काय बोलतीये ते। असा हट्ट एखाद्या खेळण्यासाठी लहानपणी केला असताना तर ठीक होतं, पण हे असं अहो आयुष्याचा प्रश्न आहे तिच्या। आणि उर्मिला, तू बोलत होतीस ना की हे बोलू नका, हे बोलू नका, बघितलंस काय झालं ते? म्हणून मी लग्नाचा निर्णय घेतला, नाहीतर ही काहीतरी उलटसुलट करून बसेल आणि आपल्या घराची इज्जत पाण्यात जाईल। लक्ष्मण, तुला आपल्या घराची इज्जत महत्वाची वाटते, पण अरे तितकंच महत्वाचं त्या मुलीचं आयुष्य पण आहे। भाऊ मलाही पटतंय, म्हणजे संपदाच्या आयुष्यासाठी हेच बरोबर आहे। पण तिची इच्छा नसेल तर आपण लग्नासाठी जबरदस्ती करणार का? पण भाऊ, तिने खूप मोठी चूक केलीये आणि ती चूक तिला बरोबर पण वाटते। आपल्याला जे चुकीचं वाटतं ते खरंच चुकीचं आहे की नाही हे बघायला नको का? उर्मिला, तू घाबरलीस, तू शांत बस। भाऊ आई म्हणून मी घाबरणारच ना, आणि जर लग्न झाल्याने संपदाचं आयुष्य सुखी होणार असेल तर काय हरकत आहे? कदाचित लग्न हाच योग्य पर्याय असेल। अहो तिला कळत नाहीये ती काय वागते आता। मला पण असं वाटतंय, जर लग्न झालं तर काका काकूच्या डोक्याचा ताप जरा कमी होईल। काय बोलताय तुम्ही? सगळं आपल्याला हवं म्हणून, वाटतंय म्हणून ते करून घ्यायचं। अरे पण तिचं मत जाणून घ्यायला नको का? भाऊ, जर मी असं वागले असते तर तुम्हाला चाललं असतं? करेक्ट आहे कीर्ती, म्हणजे रामचंद्र देसाईंची मुलगी एका मुलाबरोबर पळून गेली। आता तो मुलगा तिच्यासाठी अतिशय योग्य असूनही, हुशार, कर्तबगार, मेहनती असूनही ती पळून गेली ना, म्हणून बदनामी झालीच असती ना। काका, मला काय वाटतं, तुम्ही जो काही विचार करताय ना तो अतिशय योग्य आहे। आणि शिक्षणाचं म्हणाल तर उद्या लग्नानंतर संपदा तिचं शिक्षण पूर्ण करू शकेलच ना। अरे पण आपण आपले निर्णय असं त्यांच्यावर लादणं योग्य नाहीये, हे तुम्हाला कळत नाहीये का? अहो कोणी काही लादत नाहीये। आशूला नव्हतं का आपण कन्व्हिन्स केलं? भाऊ, वहिनी बरोबर बोलते। आणि ना मी असा एक मुलगा बघितलाय, चांगला वेल सेटल्ड आहे, चांगला जॉब आहे, आणि मुळात तो ना आपल्या स्टेटसचा आहे भाऊ। लक्ष्मण, हो भाऊ, मला एक बाप म्हणून हे सगळं बघावं लागेल भाऊ। माझ्या मुलीच्या आयुष्याचं नुकसान नाही करू शकत। काका, तू लगेच त्या मुलाला बोलवून घे, म्हणजे काय ना, एंगेजमेंट एकदा झाली ना तर होईल सगळं व्यवस्थित। लक्ष्मण तू ऐक माझं, शांत हो। रागाच्या भरात घेतलेले निर्णय चुकतात। भाऊ, मी आता जे करतोय ते मला योग्य वाटतंय, आणि मलाच माझ्या मुलीच्या आयुष्यासाठी निर्णय घ्यावे लागतील। एकच अपेक्षा करू शकतो की तुम्ही सगळे माझ्या सोबत असाल, मला साथ द्याल। हे बघ, तू जरा शांत हो, सोल्युशन आहे याच्यावर, निघणार बरोबर। आणि हे बा ऐक, चिडचिड करून आता काही होणार नाही। हे बघ, आता शांत हो आणि नीट सांग काय होतंय तुला। मला सांग, माझं काय चुकलं ते? मी सगळ्यांना नाही सांगितलं एवढंच चुकलं ना? आणि रॉकीची काय चूक होती या सगळ्यामध्ये? आम्ही काय टाइमपास करत नव्हतो, आमचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर, कोणाला कळत का नाहीये हे? हो माहितीये, हे बघ आम्ही रॉकीशीही बोललो अगं। तू रॉकीशी बोललीस? तू भेटली त्याला? त्याचं कसं आहे, तो त्याचा हात कसा आहे सांग ना। हो, तो ठीक आहे आता। पण बाबांनी जे केलं ना ते खूप चुकीचं केलं। आमचं जेन्युइनली प्रेम आहे एकमेकांवर, आणि कधी ना कधी सांगितलं असतंच ना तुम्हा सगळ्यांना। संपदा, हे सगळं ज्या पद्धतीने कळलं नाही सगळ्यांना, म्हणून असे रिॲक्ट होत आहेत सगळे। मला लग्न नाही करायचंय, मी नाही अजून रेडी। हो, हे आम्हाला माहितीये। तुम्ही दोघंच समजावा ना बाबांना। तुम्ही बोला ना एकदा त्यांच्याशी, ते ऐकतील तुमचं। वहिनी, तुझं डंबो, तुझं पण ऐकतील, ते तुझं ऐकेल। संपदा, हे बघ, आता काका खूपच चिडलाय। तो या मनस्थितीतच नाही की तो कोणाचं ऐकून घेणे, स्पेशली माझं आणि शिवाचं। त्यामुळे जे ठरलंय तेच तुला करावं लागेल। नाही करणार आहे लग्न।
ऐक ना संपदा, हे बघ आपल्याला फक्त होकार द्यायचा आहे अगं, बाकी काही नाही करायचं आहे. त्यामुळे ना तुझे बाबा शांत होतील. हां, आणि आपल्याला वेळ मिळेल त्यांना समजवायला. तू शांतपणे विचार कर. ओके. आणि समजा मी होकार दिला आणि नंतर सगळं असंच चालू राहिलं तर मग काय करायचं आपण? मला नाही तर कोणाशीच लग्न करायचं, मला असं नाही राहायचंय, कळतंय का तुम्हाला? ऐक, तुझ्या इच्छेविरुद्ध काही होणार नाही. आय प्रॉमिस. तू आमच्यावर थोडा विश्वास ठेव. हे बघ, तुझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न होऊ देणार नाही आम्ही. आशू, एवढीशी होती यार संपदा. मागे मागे फिरायची सारखी सारखी डंबो डंबो करत. तुला माहितीये का, माझं आणि कीर्तिताईचं कधीच पटलं नाही. कदाचित आमचे स्वभाव वेगवेगळे असतील, माहित नाही, पण संपदा आणि मी टीम होतो ग. काही ठरवायचं झालं एकत्र की आम्ही ठरवायचो. कुठे बाहेर जायचं असेल तर प्लॅन करायचो. आणि आता ती एवढी मोठी झाली की तिलाच कोणीतरी आवडायला लागलं. तू पॉझिटिव्ह होतोय का संपदाला घेऊन? नाही, पॉझिटिव्ह हा थोडा, माहित नाही. हे सगळं झालं आणि तिने तिच्या डंबोला काहीच सांगितलं नाही ग. आशू, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? आणि तू रॉकीलाही ओळखतो. तुला तो चांगला मुलगा वाटतो ना? रॉकी चांगला मुलगा आहेच. रॉकी अभ्यासू आहे, हरवणारी आहे, त्याला तो हुशार आहे ग. त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव आहे आणि तो त्याच्या टॅलेंटने त्या परिस्थितीतून बाहेर पडेल नक्कीच. आशू, तुला त्या दोघांचं बोलणं पटतंय का? अर्थात. अगं हे बघ, ते जरी लहान असले ना तरी त्यांचं मन साफ आहे. त्यांचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर. आशू, हे बघ, जर आपल्याला त्यांचं बोलणं पटतंय, ते खरे वाटतात, तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. बरोबर आहे शिवा, पण काका खूप चिडलाय ग आता. हे बघ आशू, तू काकांना सांभाळ, मी संपदाची जबाबदारी घेते. पण त्याआधी आपल्याला घरच्यांना सांगावं लागेल की रॉकी चांगला मुलगा आहे. आता घरातलं वातावरण बघताय कितपत शक्य आहे तुम्हाला सांग. पण आपल्याला हेच करावं लागेल. अरे हे बघ, त्यांना सांगावं लागेल की ते लहान असले तरी त्यांचा निर्णय चुकलेला नाहीये. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. हे आत्ता असं त्यांच्या बरोबर. बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. मी आहे तुझ्याबरोबर. तू सांग काय करायचंय. हे बघ आशू, आपल्याला सगळ्यात आधी घरच्यांना पटवून द्यावं लागेल की ते दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहेत. त्यांचं खरं प्रेम आहे एकमेकांवर. आणि आशू, तुला एक सांगू का, संपदाचं कोणावरही प्रेम असू दे, ती कोणाही बरोबर असू दे, पण तिच्या डंबोची जागा कोणी नाही घेऊ शकत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.